नमस्कार मंडळी. नवरात्री सुरू झाल्यात आणि फराळाचं सुद्धा सुरू झालं आहे. नवरात्री म्हटलं की आपलं फराळाचं सुरू होतं आहे. तर काय नवीन नवीन करावं आणि ते नवीन केलं तर जमलं तरी पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला हवं असतं आणि जमलं की म्हणजे छान वाटतं आणि खायलाही मस्त वाटतं. तर अगदी तशाच पद्धतीचे तुम्हाला आप्पे जमतील अशा पद्धतीने आपण इथे नवरात्री स्पेशल आप्पे केलेले आहेत उपवासाचे. करायलाही सोपे आहेत, कमी साहित्यात होतात आणि कमी वेळातच होतात. असं काही नाही खूप वेळ लागतो त्याला, अजिबात नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने फक्त काही ट्रिक्स आहेत. तुम्हाला हे आप्पे जे आहेत ना काही ट्रिक्स सहित करावे लागतील म्हणजे तुमचे आप्पे अगदी मस्त जमतील. तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी वरई घेतलेली आहे, म्हणजे भगर घेतलेली आहे 1 वाटी. बरोबर 1 वाटी घ्यायची आहे आपल्याला आणि एक अर्धी वाटी आपण त्याच वाटीने, ज्या वाटीने वरई घेतला म्हणजे ज्या वाटीने वरई घेतली आपण त्याच वाटीने आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर एक पॅन घ्यायचं आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला मंद आचेवर थोडासा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर अगोदर साबुदाणा टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला साबुदाणा टाकल्यानंतर आपल्याला वरई म्हणजे भगर जी आहे ती टाकायची आहे. तर आता ही 1 वाटी भगर आहे, ती घालायची आहे. व्यवस्थित आपल्याला याला भाजून घ्यायचं. भाजून कसं घ्यायचं म्हणजे लाल होईपर्यंत किंवा तडतडेपर्यंत भाजून नाही घ्यायचं आहे. आपल्याला याला गरम करून घ्यायचं चांगलं चांगलं टेम्परेचर येईपर्यंत आपण याला गरम करून घेणार आहोत. तर भाजताना काय करायचं, एकदा अधूनमधून अधात एकदा चेक करायचं खूप गरम लागते काय. ज्यावेळेस आपल्याला खूप गरम लागलं ना त्यावेळेस गॅस बंद करायचा आहे. तर एकदा आपण चेक करून बघणार आहोत आणि मी चांगलं 2 ते 3 मिनटं याला भाजून घेतलं आहे. तर 2 ते 3 मिनटं अगदी कमी गॅसवरती भाजायचं. तर चांगला गरम लागलेला आहे हाताला, तर गॅस इथे मी बंद केला आहे आणि बंद केल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. कारण जितकं छान थंड होईल ना तितकं व्यवस्थित तुमचं पीठ निघेल. तर आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि भांडं घेतल्यानंतर आपल्याला बारीक पीठ करून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक नाही आहे पण खूप जाडसरही नाही आहे. तर हे तुम्हाला मी का सांगते, एकदम बारीक आहे नाही खूप जाडसरही नाही. आपण रवेदार करतो तशा पद्धतीचं नाही. रवेदारपेक्षा आपण जसं रवा असतो ना बारीक रवा, त्याच्यापेक्षा अजून बारीक करायचं थोडंसं. म्हणजे काय होईल, आपल्या वरईला म्हणजे भगरीला जो आहे ना तो चिकनपणा कमी असतो. त्याच्यामुळे आप्पे काय होतात तुमच्या भांड्याला चिटकू शकतात. त्यामुळे काय करायचं, बारीक हे थोडंसं बारीक पीठ करून घ्यायचं आहे. अगदी चरचर लागतं हाताला बोटाला त्या टाईपचं. तर आता घेतले मी छोट्या भांड्यातून मोठ्या भांड्यात टाकून घेतले. तुम्ही म्हणाल छोट्या भांड्यात का काढले, कारण मोठ्या भांड्यात जर काढलं असतं तर तुम्ही खूप जाड राहिलं असतं आणि जाड राहिलं असतं तर ज्यावेळेस आपण आप्पे करतोय ना त्यावेळेस ते आप्पे एकदम चिटकून राहत नाहीत, म्हणजे पूर्ण चिटकून जातात. तर अगदी रवेदार काढण्यासाठी आपल्याला छोट्या भांड्यात काढायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 वाटी दही घातले आणि पिंक सॉल्ट जे असतं म्हणजे उपवासाचं मीठ जे आहे ते घातलं आहे मी, सेंदा मीठ म्हणत असतात त्याला, ते घातले चवीनुसार आणि आपण दही आणि पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतली, म्हणजे पाणी टाकून मिक्स करून घेतले. तर पाणी आपल्याला आकारानेच घालायचं आहे, एकदम पाणी घालून आपल्याला पातळ करून घ्यायचं नाही आहे. तर हे आपलं जाडसर असं वाटण तयार झालं आहे. अगदी आपण नेमकं प्रीमिक्स असतं, केकचं प्रीमिक्स असतं त्या टाईपचं करून घ्यायचं आहे आपल्याला. तर एका भांड्यामध्ये मी त्याला काढून घेतलं आहे, म्हणजे आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे काय होईल, आपल्याला पाण्याचा आकारसुद्धा लागेल आणि मिक्स करायला सोपं जाईल. कारण मिक्स करायला फार अवघड जात नाही, कारण आपण मिक्सरमधून दही घालून काढलेलं आहे, एकसारखं प्लेन करून घेतलं आहे त्याला. तर अर्धी वाटी पाणी घालून एकदाच मी मिक्स करून घेते चमच्याच्या साह्याने. परतसुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल कारण अजून थोडंसं घट्ट आहे ते. तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून परत पातळ करून घेते आणि एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. तर मी परत पाणी टाकलं आहे. तर पूर्ण 1 वाटी परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून. तुमच्या आकाराने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. तर येथे झालं आपलं जे सारण आपलं म्हणजे तयार आहे, आप्याचं जे पीठ आहे ते तयार झालं आहे. तर त्यामध्ये मी घातला आहे खायचा सोडा अर्धा चमचा. त्यामध्ये पाणी टाकायचं, परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं. चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना की म्हणजे आपण खायचा सोडा जो घातलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पिठामध्ये घेतला की म्हणजे आपलं पीठ आणि सोडा एकजीव झालेला आहे. आणि आपण मीठ तर अगोदरच घातलेलं आहे, त्यामध्ये दहीसुद्धा घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, आपण जेव्हा सोडा घालतो ना आणि हे आपल्याला 20 मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर 20 मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, आता त्यामध्ये घालायचे आपल्याला शेंगदाणे, म्हणजे भाजून घेतलेत मी आणि त्याचे साल काढून घ्यायचे, कुट्टा घ्यायचा आहे चांगला 2 चमचे. अजून घेतला तरी चालेल, असं काही नाही की कमी की जास्त घ्यावं. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घ्या. आणि हिरवी मिरची मी घातले 3 ते 4. अजून तुम्हाला हव्या असतील तर अजूनसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर इथे तुम्ही पीठ बघू शकता, थोडंसं अगदी स्मूथ झालेलं म्हणजे चमच्याच्या सहाय्याने खाली पडते अशा पद्धतीचं झालेलं आहे. जास्त पातळ नाही करायचं हे पीठ.
तर आता आपण ते ठेवले बाजूला. आपल्याला घ्यायची चटणी करून त्याच्यासोबतची. त्यासाठी मी काय केलं, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे, कोथिंबीर घेतला आहे थोडासा. तुम्ही उपवासाला वापरत असाल कोथिंबीर तर वापरा, नाही तर नाही वापरला तरीही चालेल. हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 6 ते 7 आणि दही घेतलं मी 1 वाटी छोटी, म्हणजे अर्धी वाटी. आल्याचा तुकडा घातला आहे थोडासा, साखर घातली अर्धा चमचा आणि शेंदे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे चटणी आपली ऑलरेडी तयार होते. याला फोडणी वगैरे घालायची गरज नाही आहे, अशीच आपण चटणी खाऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपली चटणी झालेली आहे आणि चटणीचा रंग पण छान आला आहे. तर ही चटणी आपण एकदा बाउलमध्ये काढून घेतो, म्हणजे आपले चटणीचं तयार झालं आहे आणि आपलं आप्याचं सुद्धा चांगलं मुरून झालेलं आहे. तर ही झाली चटणी रेडी आपली आता. तर चटणीला व्यवस्थित पातळ थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलं तरी चालेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की दही अजून घालावं, आंबट जास्त हवं असेल तर तुम्ही थोडंसं दही घालूनसुद्धा त्याला मिक्स करून घेऊ शकता. तरी ती चटणी आपली रेडी झाली. रेडी झालेल्या चटणीला आता ठेवायचं आहे बाजूला आणि आपलं आप्याचं पीठ एकदा बघायचं आपल्याला. तर आप्याचं पीठ आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. आणि पातळ करायचंच नाही आहे, थोडंसं घट्ट असलं तरीही चालेल. पातळ जर केलं ना तुम्ही तर तुमच्या आप्पे म्हणजे अगदी भांड्याला चिटकून जातील. त्यामुळे काय करायचं, अगदी व्यवस्थित पीठ ठेवायचं आहे आपल्याला. तर आप्पे पात्राला मी चांगलं तेल लावून घेतले, गरम करून घेतले पात्र आणि तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचे पीठ टाकून घ्यायचं. तर आप्प्याच्या आकारानेच पीठ टाकायचं, कारण टम्म आप्पे फुगतायत हे पण. आणि हो, बऱ्याच जणींना हा प्रॉब्लेम येतो आहे की आप्पे मी याच प्रमाणात आप्पे केलेत तर माझे आप्पे चिटकत आहेत. तुमचे आप्पे जर आप्पे पात्राला चिटकत असतील, निघतच नसतील तर काय करायचं, राजगिऱ्याचं जे पीठ मार्केटमध्ये मिळतं आहे पॉकेटामध्ये, राजगिऱ्याचं पीठ ते घालायचं आहे आपल्याला चांगलं 1 वाटी. तर त्या पिठाने काय होतं, अगदी तुमचे आप्पे अजिबात बिघडणार नाही आहेत. फक्त ते आप्पे जे पीठ आपण घालणार आहोत ते काय करायचं, ऐन वेळेवर घालायचं आहे. ज्यावेळेस आपण आप्पे टाकण्यासाठी भांड्यामध्ये पीठ घेतो ना, त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस ते पीठ टाकायचं आहे. तुमचे आप्पे अजिबात बिघडणार नाही आहे. तर 1 वाटी म्हणजे छोट्या वाटीने 1 वाटी घालायचं आहे. म्हणजे या वाटीचं जे प्रमाण घेतलं आपण वरईचं आणि साबुदाण्याचं, त्या वाटीने अर्धी वाटी पीठ घालायचं आहे. तर तुमचे आप्पेसुद्धा अगदी व्यवस्थित जमतील, अजिबात बिघडणार नाही आणि तुटणारसुद्धा नाही. आणि असे ट्राय केले तरी तुमचे आप्पे बिघडणार नाही. फक्त पीठ जे आहे जास्त पातळ करायचं नाही. जास्त पातळ जर तुमचं पीठ झालं तर तुमचे आप्पे भांड्याला चिटकून जातील. आणि हो, शक्यतो पहिले आप्पे जे टाकले ते थोडेसे चिटकतात, नंतरचे आप्पे अजिबात चिटकत नाही आहे. ट्राय करून बघा. आणि चिटकले तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुमचे आप्पे बिघडले तर आपलं राजगिऱ्याचं जे पीठ मार्केटमध्ये मिळतं, म्हणजे किराणा दुकानामध्ये मिळतं आहे, ते घ्यायचे आणि अर्धी वाटी आपल्याला ते पीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आप्पे करून घ्यायचे. तर दोन्ही बाजूने आपण आप्पे जे टाकलेले होते ते एकसारखे भाजून घेतले. तुम्ही बघू शकता आप्पे दिसायलाही खूप छान झालेत आणि वरून तर कुरकुरीत झालेले आहेत, आतमध्ये सॉफ्ट झाले. आपण जसे रवा तांदळाचे आप्पे करतो ना, त्याच टाईपचे झालेले आहे. तर अगदी टम्म फुगलेत आणि खायला तर विचारू नका, खरंच खूप छान चव आहे त्याची. चटणीसुद्धा खूप मस्त झालेली. पण तुम्ही जर कोथिंबीर वापरत नसाल तर नाही टाकला तरीही चालेल. फक्त मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुमचे आप्पे जर बिघडत असतील तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ त्यामध्ये घालू शकता. अजिबात तुमचे आप्पे बिघडणार नाहीत. नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि या उपवासाला तर खरंच नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मलाही कळेल तुमचे आप्पे कसे झालेत. जर बिघडले असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही माहिती देणार आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर अगदी सोपे आणि झटपट होणारे आप्पे आहे. या नवरात्रीमध्ये नक्कीच ट्राय करा आणि मला या कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.